राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा अशा कमेंट होत्या की अण्णासाहेब तुम्ही जी काय गोबर गॅसची माहिती टाकली, हे गोबर गॅस आम्हाला कुठं बनवता येईल, म्हणजे ही जी काय गोबर गॅस आहे ह्याची माहिती कुठं भेटेल, त्याला काय काय लागतंय, किती अनुदान भेटतंय, कुठं भेटतंय, हे सविस्तर आम्हाला माहिती सांगा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकन आहे बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. मित्रांनो, मी काय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक शेतकरी स्वावलंबी कसा बनन हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करीत असतोय. आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडे वळेत, तर खूप आनंद वाटतोय. आणि तुम्ही आतापर्यंत जे काय प्रेम दिलंय त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. मित्रांनो, ही जी काय गोबर गॅस आहे, हे गोबर गॅस कोणाला भेटतंय? ज्याच्या नावावर जमीन 1 हेक्टरच्या आतली, 2.5 एकरच्या जर आतली जमीन असली तर त्याला आपल्याला ह्याचं अनुदान भेटतंय. आता हे कुठं भेटतंय? पंचायत समिती, जी काय तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते त्या पंचायत समितीमध्ये आपल्याला ह्याचा अर्ज जर दिला तर लगेच आपल्याला ते पूर्व संमती देऊन लगेच आपल्याला हे 4 दिवसात आपल्याला गोबर गॅस बनवता येतो. 4 दिवसात बनल्यावर आपण ज्यावेळेस हे गोबर गॅस बनतंय, हे गोबर गॅस बनल्याच्या नंतर त्याचा फोटो काढून नंतर ते फाईल तयार करून लगेच आपल्या 15 दिवसात आपल्या खात्यावर 13,600 रुपये खात्यावर जमा होते. किती? 13,600 रुपये आपल्या खात्यावर जमा होते. आता ह्याला कागदपत्र कोणकोणते लागतात? त्याला लागतं आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणि आपले जे काय 7, 12, 8 एवढं लागतंय, जास्त काय लागत नाही. आता ही जर गोबर गॅस तयार झाला, हे गोबर गॅस तयार झालं, आपल्याला ह्याची नळी, ही जी नळी, ही नळी आपल्याला किती फुटापर्यंत नेता येते? 600 फुटापर्यंत. जे काय आपलं हे चेंबर आहे जिथं गोबर गॅस तयार होतोय, हे गोबर गॅस आपल्याला तिथं वाहून 600 फुटापर्यंत वाहून नेता येते, त्याच्यापेक्षा जास्त नेता येत नाही. ह्याच्यातून जी काय स्लग तयार होती त्याचा पुढचा व्हिडिओ देईन. आता ह्याच्यातून बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात किंवा ह्याच्यातून काय स्फोट होतोय का? अजिबात स्फोट होत नाही, एकदम नैसर्गिक आहे. हे जरी वाल चालू राहिला तरी, रात्रभर जरी चालू राहिला तरी ह्याच्यात काय कोणता स्फोट होत नाही, काय नाही. त्याच्यातून मनातून काढून टाका. आता ह्याला खर्च येणारा किती माहितीये का? जर लहान बनवला आपण तर आपल्याला 20,000 ह्याचा खर्च येतोय. मी मोठा बनवलेला आहे. आता ह्याला 30,000 रुपये खर्च आलता, म्हणजे इटा सहित, वाळू सहित, सिमेंट सहित, ते मजुरी सहित सगळा 30,000 रुपये खर्च आलता आणि 13,600 रुपये अनुदान भेटलं होतं. आता हे आपल्याला 50 ते 60 वर्ष वापरता येते. कारण माहिती का, 60 वर्ष झाल्यावर तुम्ही म्हणता किंवा पुन्हा काय खराब होतं का? ते खराब होत नाही. ज्यावेळेस आपण हे शेण टाकतो ह्याच्यातून बारीक जे काय खडे हे गेलेले असतात, हे खडे आपल्याला त्याच्यात फक्त साचत आहेत, त्याच्यामुळे गॅस तयार कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला ते जर काढलं नंतर हे धुवून डबल जर काढा तर पुन्हा आपल्याला 50-60 वर्ष त्याला बाकीचे काय गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपल्या ह्याचे एवढे फायदे. आता हे जे काय गोबर गॅस आपण बनवतो, ह्या गोबर गॅस मध्ये आपल्याला लहान मोठे करता येतात. आपल्याला जसं जसं हे करता येईल तसं. आता हे जे काय माझा मोठा गॅस आहे ह्याच्यावर आपल्याला पाणी सुद्धा मी त्याच्यावर तापितोय, त्याच्यामुळे बाहेरून कोणतं चूल सुद्धा पेटवायची गरज पडत नाही. थोडासा थंडीत कमी येतो, थोडासा गॅस थोडासा कमी येतोय, बंद होत नाही. आता बरेचसे शेतकरी बांधव काय म्हणतात की ह्याला शेण किती लागतंय. आता ह्याला आपल्या 2 पाट्या जर शेण असलं, आपले 2 टोपले जर मोठं शेण असले, एवढ्याला 2 टोपले जर शेण असलं तर आपल्याला रोज सकाळी 16-17 माणसात स्वयंपाक होतोय आणि संध्याकाळी 16-17 माणसात स्वयंपाक होतोय. आता बरेचसे आपलं एखाद्याकडे एखादी गाय जर असली तर मग त्याला त्यांनी लहान बनवा, आणि मोठे जर जास्त जर जनावरे असले तर आपल्या ह्याच्यापेक्षा मोठा 6-7 घनमीटर 10 घनमीटर आपल्या ह्याच्यानुसार, आपल्याकडे माणसं किती, आपल्याकडे जनावर किती, त्याच्यानुसार आपल्याला गोबर गॅस बनवता येते. आता ह्याच्यात बरेचसे उपकरण हे ते जोडून आपल्याला पुन्हा बनवता येते, पण ते मी बनवलेलं नाही. आपला आहे त्याचा वापर मी फक्त स्वयंपाकासाठी बनवतोय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे स्लरीचा आपल्या शेतीसाठी कसा वापर करायचा, ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ चुकू नका. प्रत्येक व्हिडिओ महत्वाचा असून त्याच्यातून जे काय फायदा भेटतोय ते फायदा मी तुम्हाला सांगण्याचा मी एकदम तळमळीने सांगतोय. त्याच्यामुळे प्रत्येकाने सेंद्रिय शेतीकडे वळा आणि स्वावलंबी बना, एवढंच सांगायचं मित्रांनो. नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सेंद्रिय. धन्यवाद.